गाव आहे कुळधरण, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. कुळधरण गावातील आदिवासी पारधी समाजाची, अनुसूचित जाती जमातीची, भटके विमुक्ताची एक पारधी समाजाची महिला आहे. त्या महिलेचं नाव आहे जयश्री मोहन चव्हाण. जयश्री मोहन चव्हाण यांचा उपजीविकेचं साधन आहे शेतमजूर म्हणून ती काम करतात. आणि त्यांना वर्ग 2ची जमीन कुळधरण या ठिकाणी, खंडोबामाळ या ठिकाणी मिळालेली जमीन आहे. त्या जमिनीमध्ये त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी, उपजीविका करण्यासाठी ती त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. पण पुढे घे जरा थोडं. त्यांच्या शेजारचे काही शेतकरी, त्यांचं नाव आहे खेतमाळी, त्या शेतकऱ्याचं नाव अजून स्पष्ट झालेलं नाही. पण तो खेतमाळी शेतकरी जो आहे तो ह्या आदिवासी महिलेला सार्वजनिक ठिकाणी त्यांची जी विहीर आहे त्या विहिरीवरती पाणी भरण्यासाठी गेले असता त्या विहिरीमध्ये तिला ढकलून देण्याचा प्रयत्न करत होता. तिला जबर अशी त्यांनी मारहाण केली, तिच्या गुप्त अंगावरती लात मारली, तिच्या गचुंडी धरली. ती आरडाओरडा करायला लागली. तिचा मालक त्या ठिकाणी आला तर त्याला म्हणला की तुला जीव मारीन, तुला गुंडांकडे नेऊन तुझे तुला मारून टाकीन. अशा प्रकारे आदिवासी पारधी समाजाच्या महिलेवरती आज अन्याय झालेला आहे कुळधरण या ठिकाणी. आम्ही पोलीस उपविभागीय अधिकारी यांना स्वतः जाऊन अर्ज भानगडी केलेले आहेत, अर्ज दिलेला आहे. पोलीस निरीक्षक साहेब आता सध्या ऑफिसमध्ये नाहीत, कारण उपविभागीय अधिकारी यांच्या अंडरमधला हा गुन्हा असल्यामुळे तो गुन्हा पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या आम्ही ऑफिसला जाऊन तो अर्ज दिलेला आहे. आणि पारधी समाजावरती असेल, दलित समाजावरती असेल, भटक्या विमुक्तांवरती असेल, हे सातत्याने जो अन्याय चालू आहे तो अन्याय कुठंतरी थांबला पाहिजे. त्यातून समाजाप्रती एक आदर निर्माण झाला पाहिजे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ही जी जातीय विषमता जी चालू झालेली आहे हे कुठंतरी आटोक्यात आली पाहिजे. ह्यो जो आदिवासी शेतकऱ्यांवरती असन, महिलांवरती असन, ह्यो अन्यायच थांबला पाहिजे. ह्या खेतमाळी शेतकऱ्यावरती गेल्या वेळेस पण माझ्या निदर्शनात आलेलं आहे की मी पाहिलेलं आहे त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे. याच्या अगोदर त्याच्यावरती विनयभंगाचा आणि मारहाणीचा आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. अशा प्रकारे ते गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे. आम्हाला काही आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोणाला टार्गेट करण्याची भूमिका राहत नाही. त्याच्यामुळं आज ही जी आदिवासी महिला या कर्जत पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन तिने स्वतः अर्ज दिलेला आहे. त्याच्यानंतरनं पोलीस प्रशासन ज्या तपासातून जे निष्पन्न होईल त्याच्यापुढं काय म्हणजे घडलेली घटना जी पुढं येईल ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण त्यांची माहिती काय आहे, त्यांना काय झालेलं आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊ. हॅलो, हिरवे पाणी आणायला गेलते, मोटर चालू आहे ना म्हणून बघायला गेलते मी. ते आले 10 वाजता, मी गेलते मग पाणी काय आणा म्हणून, पाणी गुरांना पाजायचं होतं. माहिती गेले मी तिथं पाणी आणायला गेले तर ते पाणी आणायला गेलं तर ते आला पळू पळू. म्हणलं तुमचा काय संबंध या विहिरीत मोटर टाकायचा. मी म्हणलं माझा हिस्सा आहे, निमा हिस्सा आहे, माझे कागदपत्र माझे पैसे इथं. ते म्हणला पाटलाला भेट नाही, सरपंचला भेट नाही, गावाल्याला भेट नाही, मी कोणाला आडवी बांधत नाही. माझ्या मनाचं मी तुम्हाला हिरो येऊन देत नाही. मग आली की मला झटला त्या अंगाला शेजारी, आणि झटल्यावर मग मी म्हणलं तू झटू नको माझ्या अंगावर. तिने मग अवघड लात मारले माझ्या जंपराचं, त्याचे गुंड्या तुटल्या. मग मला अवघड जागते मी पळाले, माझ्या नवऱ्याला हाका मारली, माझा नवरा पळत आला. काय करतो मग तिने त्याचा मोबाईल बंद करून ठेवला, कॅमेऱ्यामध्ये दिसन म्हणून मोबाईल बंद करून ठेवला. मग मला शिव्या द्यायला लागला. म्हणलं तुझं कोण काय करेन, माझं कोण काय करेन, गावाला माझं कोण काय करेन. मग आज 24/6/2026 रोजी सकाळी 10 वाजता जयश्री मोहन चव्हाण राहणार कुळधरण या ठिकाणी ही जमीन कसून खाणारे आदिवासी पारधी समाज, हा शिक्षणातून वंचित असलेला समाज, हे कुठंतरी माणूस म्हणून जगण्यासाठी
जमीन कसून खात असताना शेजारच्या विहिरीत पाणी भरण्यासाठी व लाईटीसाठी वारंवार त्यांची तक्रारी असून तोंडी तक्रारी असून त्यांनी 24/6/2000 रोजी त्यांनी 10 वाजता धक्काबुक्की व त्यांना एक लात घालून जातीवर घाण घाण शिव्या दिलेल्या असून याच्यावर कायदेशीर साहेबांनी शहानिशा करून त्याच्यावर 18/8 गुन्हा दाखल करून घेण्यात यावा ही विनंती.